ओम शांती. ओम शांती. ओम शांती. आज आपल्याला बाबा धर्म आणि राज्य दोन्हीची स्थापना होत आहे. देवता धर्म आणि सुख शांतीचं राज्य. त्याच्यासाठी बाबा सांगतायत दूर देशावरून बाबा आलेला आहे आणि बाबा सांगतात की मी जितका तेजस्वी आहे आणि अतिशय फास्ट रॉकेट आहे, त्याप्रमाणे कुठलंही रॉकेट नसतं. आणि आपल्या सगळ्यांना माहिती असेल, पहिलं दूरदर्शन यायचं बघा. टी व्हीवरती ब्लॅक अँड व्हाईटसुद्धा असायचं आणि त्याच्यावरती लिहिलेलं असायचं की दूरदर्शन आणि सत्यमेव जयते. नाहीतर कधीकधी लिहिलेलं असायचं की सत्यम शिवम सुंदरम. तर हे सगळं लक्षात येतं की काही ना काही बाबाच सर्व आत्म्यांना हे ज्ञान वेगवेगळ्या रीतीने स्पर्श करवत असतात. म्हणजेच आपल्या लक्षात येतं, सायंटिस्टसुद्धा म्हणतात की आम्हाला कोणतरी प्रेरणा देत असतं अशी वेगवेगळी शोध लावण्यासाठी. आणि एवं बॉम्बसुद्धा बनलेले आहेत सर्व दुःखाच्या दुनियेचा विनाश होण्यासाठी. हे सगळं कसं हे किती सूक्ष्म आहे लक्षात घ्या. कारण प्रत्येकाचा पिता आहे परमपिता परमात्मा आपले शिवबाबा. तर आज बाबा तेच सांगतात की मुलांना दूर देशामधून आलेला बाबा, त्यांना तुम्ही किती रिस्पेक्ट आणि मान दिला पाहिजे, त्यांच्या आज्ञेचं किती पालन केलं पाहिजे. ज्याप्रमाणे आपण अनुभवतो की जेव्हा आपले लौकिक पिता म्हणजे या शरीराचे पिता माता आई असते आणि कुठलेही मोठे वडीलधारी जेव्हा आपल्याला कुठल्याही प्रकारचं समज देतात, आज्ञा देतात की मुलांनो चांगला अभ्यास करा, चांगल्या संगतीमध्ये राहा आणि वेळेवरती जेवण करा, वेळेवरती अभ्यास करा आणि प्रत्येक छोट्या छोट्या कर्मांची सवयसुद्धा लावा, चांगल्या सवयींना धारण करा. असे आपले आईवडील जेव्हा आपल्याला सांगत असतात, ह्या शरीराचे आईवडील, तेव्हा जेव्हा आपण त्यांच्या आज्ञेचं पालन करतो तेव्हा आपल्याला किती सगळ्यांच्याकडून दुवा मिळते, आशीर्वाद मिळतात आणि यशसुद्धा मिळतं. जीवनामध्ये सफलतासुद्धा मिळते. आणि त्याच्यानंतर सगळ्या लोक आपल्याला पसंतसुद्धा करतात. कारण आपण आज्ञाकारक आहोत म्हणून, आज्ञाकारी आहोत म्हणून. म्हणूनसाठी ज्याप्रमाणे या शरीराच्या मातापित्यांचं जेव्हा आपण आज्ञेचं आणि त्यांच्या संदेशांचं पालन करतो, त्यांच्या आज्ञेचं पालन करतो, आपण त्यांची आज्ञाचं पालन करतो, त्यांच्या संदेशांना मानतो, त्यांच्या गाईडलाईनला आपण मार्गदर्शनाला आपल्या जीवनामध्ये प्रत्यक्षात अनुभव करतो, त्याला वापरतो, तर आपण ह्या दुनियेसाठी सुद्धा चांगलं मनुष्य मानला जातो, है की नाही. आणि मग ह्या आपल्या मातापित्यांचा सुद्धा आणि देवी देवतांचा, सर्व धर्मपित्यांचा, साधू संतांचा जो पिता आहे परमपिता परमात्मा, सर्व उच्च शक्ती, सर्वांच्या वरचा, सर्वांनाच सद्गती देणारा, सर्वांच्या पेक्षा उच्च अशी परमसत्ता म्हणजे आपले शिवबाबा परमपिता परमात्मा, सर्व शक्तीचे, सुखाचे आणि सर्व प्राप्तीचे सागर आहेत. म्हणूनसाठी म्हटलं जातं बघा, सर्व सुखाचे सागर. तर त्याचे खूप अर्थ आहेत. तुम्ही कुठलाही ग्रंथ उचला, शास्त्र उचला, तर प्रत्येकामध्ये कुठे ना कुठे परमात्माच्या परमशक्तीचीच आठवण करून देण्याचा प्रयत्न आहे. परंतु ते न समजल्यामुळे त्या कथा कहाण्या कुठं बनल्या. खूप कुठल्या कहाणीमध्ये इतकी भगवंताची गाली लिहिलेलं आहे, त्याच्याबद्दल वाईट लिहिलेलं आहे. म्हणजेच आज बाबा ते पण सांगतात की मुलांनो, सगळ्यात जास्त ग्लानी आणि सगळ्यात जास्त वाईट शिव्या मला दिल्या जातात पोथीपुराणामध्ये. मला म्हणजे आपण शिवबाबांना काय लिहिलेलं आहे शिवबाबांसाठी, की शिवबाबा सगळ्यांच्यामध्ये आहे. कुत्ता बिल्लीमध्ये पण भगवान आहे, मनुष्यामध्ये भगवान आहे, आकाशामध्ये, तत्वांच्यामध्ये, पाण्यामध्ये भगवान आहे, किडे मकोडेमध्ये भगवान आहे. तर असं म्हणणं आणि भगवानच दुःख देतो, भगवानच वाईट करतो, हे सगळं म्हणणं म्हणजे बाबांना गाली देण्यासारखं झालं ना. गाली देणं म्हणजे ग्लानी करणं, निंदा करणं. तर बाबा त्याची सुद्धा आठवण करून देतात. बाबा सांगतात चांगलं काम करताना, उच्च काम करताना आणि हा देवी देवता धर्म स्थापन करताना, तो पण ह्या रावणाच्या पापाच्या दुनियेमध्ये ज्याच्या बुद्धीवरती
ज्याच्या बुद्धीमध्ये, मनामध्ये, संस्कारामध्ये रावण प्रत्यक्ष रूपामध्ये बसलेला आहे, काम, क्रोध, ईर्ष्या, द्वेषच्या रूपाने, तर तुम्हाला ह्या दुनियेमध्ये त्रास होणार. तुमची ग्लानीसुद्धा होणार, शिव्यासुद्धा देतील, पण त्याला तुम्ही काही वाईट मानू नका. बाबा सांगतात जे शिव्या देतील, जे तकलीफ देतील, ते त्यांचा रोलच तसा आहे ह्या रंगमंचावरती सृष्टीच्या. आणि आणि जे शिव्या आणि शाप देतील किंवा तुम्हाला वाईट समजतील, ते तुमच्यात तेवढीच नंतर तुमच्या मूर्तीची पूजा करतील. त्या मूर्तीला चांगले पुजारी फूल घालणं, त्या मंदिराची सेवा करणे, हे सगळं तेच आत्मे करतील. तर बाबा सांगतायत की तुम्ही कुठल्याही शिव्या शापला घाबरू नका किंवा त्यांची सेम त्यांच्यासारखा व्यवहार त्यांच्याबरोबर करू नका. एखाद्याने आपल्याबरोबर वाईट केलं, तर बाबा सांगतात तुम्हाला ते नाही करायचं. नाहीतर मग बाबा सांगतायत की पतित आणि पावन दुनियामध्ये काय फरक होणार. म्हणूनसाठी जर तुम्हाला देवी देवतांसारखं सुखमय दुनिया पाहिजे असेल, इतकी सुखशांती पाहिजे असेल, तर तुम्हाला आत्ता दूर देशामधून आलेला बाबा त्याच्या आज्ञेचं पालन करायचं आहे. ज्याप्रमाणे शरीराच्या मातापितांच्या आज्ञेचं पालन करतो तेव्हा आपण श्रेष्ठ बनतो, त्याचप्रमाणे सर्वांचा पिता, परमपिता, सर्व शक्तिदाता, सर्व शक्तिवान बाबा, सर्व शक्तिवान बाबा जेव्हा आपल्याला शिकवतो मुरलीच्याद्वारे, त्याचं जेव्हा आपण आज्ञेचं पालन करू तेव्हा किती प्राप्ती होईल तुम्ही जस्ट विचार करा मनामध्ये. हां, तर त्यालाच लक्षात घ्यायचं. आणि आता आपल्या बुद्धीमध्ये म्हणजे मनबुद्धीला एकाग्र करा. आपल्या दोन्ही भुवयांच्यामध्ये मस्तकावरती मी आत्मा बिंदू चमचमता तारा दिव्य शक्ती बसलेली आहे. ह्या शरीराचा मनबुद्धीचा मालिक मी आत्मा राजा, हे शरीराला चालवणारी दिव्य शक्ती आणि माझ्यासमोर बसलेले आहेत मला आत्म्याला सद्गती देणारे, पावन बनवणारे, सुख शांतिमय माझे संस्कार बनवणारे, माझ्यामध्ये देवता पण जागृत करणारे प्राणेश्वर, महादेव, शिवबाबा माझ्यासमोर बसलेले आहेत. असा अनुभव करा. आपल्या मनपटलवरती असं बाबांना पहा की मी किती भाग्यशाली आहे की स्वयं भगवंत, सर्वांचा पिता, सर्व शक्तिदाता मला शिकवण्यासाठी, मला सद्गती देण्यासाठी, माझ्या तमोप्रधानताला नष्ट करण्यासाठी माझ्या समोर आलेला आहे. ब्रह्माच्या शरीराचा आधार घेऊन तो माझ्याशी बोलत आहे, मला शिकवत आहे. माझा पिता आहे तर तो माझा गुरु आणि सद्गुरू पण बनलेला आहे. तर बाबांना एकाग्रतेने आता आपण ऐकूया, समजूया. व्यवस्थित ऐकला तरी लक्षात राहील. लक्षात राहिलं तर धारणा होईल. धारणा होणं म्हणजे आपल्या कर्मामध्ये, विचारामध्ये त्या महावाक्यांची स्मृती होणं, म्हणजेच असं सद्गुणी बुद्धिवान बनणं. तर मग उच्च भाग्य तर देणारच भगवंत. तर आता बाबांची मुरली आपण ऐकूया, समजूया, ग्रहण करूया, अमृत प्राशन करूया, म्हणजेच जन्मोजन्मीचं अमरत्व प्राप्त करूया. तर आज आहे 30/12 आणि उद्या आहे 31 म्हणजेच बापदादा मिलनचा दिवस. आणि त्याच्यानंतर 1 तारीख सुरू होईल म्हणजेच अव्यक्त मास आणि नवीन वर्ष. तर हे 2022 संपन्न होणार. तर आजपासूनच आपण जास्तीत जास्त मौनचा अभ्यास करावा. तर आपल्याला बापदादा मिलनचंही आणि अव्यक्त मास म्हणजे ब्रह्मा बाबा समान संपूर्ण संपन्न बनण्याचंही आपल्याला मदत होईल बनण्यासाठी. तर आज 30/12/22 आजची मुरली आहे महावाक्य. गोड मुलांनो, धर्म आणि राज्य दोन्हीची स्थापना करण्यासाठी दूर देशाहून बाबा आलेले आहेत. जेव्हा देवता धर्म असतो सतयुगामध्ये या धरतीमध्ये, तेव्हा दुसरं राज्यच असत नाही. दुसरा कुठलाही धर्म किंवा राज्य इथे नसतं. एकच देवता धर्म असतो, त्यामुळे संपूर्ण सुखशांती. प्रश्न आहे आजच्या मुरलीचा, सतयुगामध्ये सर्व पुण्य आत्मे आहेत, पापात्मा एकही नाही, त्यांची लक्षणं कोणती? उत्तर, जिथे काही कर्मभोग आजार नसतो. इथे किती दुःख आणि आजार आहे दुनियेला, त्याच्यावरून सिद्ध होते की पाप आत्म्यांची सजा कर्मभोगाच्या रूपामध्ये सर्वजण दुःख कष्ट आजारी पडून भोगत आहेत. बाबा सांगतात ज्याला मागील जन्माचा हिसाब म्हटलं जातं. दुसरा प्रश्न आहे आजच्या मुरलीचा, बाबांच्या कोणत्या इशाऱ्याला
दुरादेशी दूरदृष्टी असलेली मुलेच समजू शकतात. उत्तर: बाबा इशारा करतात, मुलांनो, तुम्ही बुद्धियोगाची धाव घ्या. इथे बसून बाबांची आठवण करा. आणि बाबा काय म्हणतात? प्रेमाने आठवण कराल तर तुम्ही बाबांच्या गळ्यातील हार बनाल. तुमच्या प्रेमाचे अश्रू माळेचा मणी बनतात. म्हणजेच तुम्ही जेव्हा बाबांच्या आठवणीमध्ये बसता तेव्हा आपल्याला बाबांच्या प्रेमाचा, शक्तीचा अनुभव होतो. आणि आपण किती वेळा आपण अनुभव करतो की बाबांच्या फोटोच्या समोर गेल्यावरती मला माझ्या प्रॉब्लेममध्ये चांगलं विचार पण सुचले. आणि मधुबनमध्ये गेल्यावरती इतकी शांत अवस्था होते. सर्व काही मिळाल्याचा अनुभव होतो आतमध्ये आत्म्याला. आणि जेव्हा पण आपण बाबांच्या फोटोसमोर किंवा बाबांच्या रूममध्ये जातो, बाबांच्या समोर बसतो, अमृत वेलेला, नुमा श्यामला, दिवसभरामध्ये ट्रॅफिक कंट्रोल, मुरली ऐकताना, वाचताना, तेव्हा जेव्हा आपण एकाग्र असतो, आपल्या शांती सदर्मामध्ये स्थित असतो, तेव्हा बाबांच्या प्रेमाचा अनुभव होतो आणि डोळ्यातून आनंदाचे अश्रू यायला लागतात. तर बाबा म्हणतात, जेव्हा तुमच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू येतात त्याचे माणिक मोती रत्न बनतात. आणि अजून काय म्हटले बाबा? तुमच्या प्रेमाचे अश्रू बनतात आणि तुम्ही बाबांच्या माळेचे मणी बनतात. म्हणजे कुठे? परमधाममध्ये आत्म्याचं झाड आहे ना, तिथे सर्वात जवळ कोण असणार आहे? जो आता बाबांच्या आज्ञेचं पालन करेल तीच आत्मा बाबांच्या जवळ, म्हणजे परमधाममध्ये. म्हणूनसाठी परमधामचं जे ब्रह्मलोकचं जे पिक्चर आहे ना, चित्र, ते जरूर पहा. तिथे लिहिलेलं आहे साकार लोक, सूक्ष्मलोक आणि ब्रह्मलोक. म्हणजे साकार दुनिया, सूक्ष्म वतन, साकार वतन, सूक्ष्म वतन, ब्रह्मलोक. तर हे आहे आत्म्याचं. आपल्या परमात्माची जेव्हा दुसरा लेसन आहे ना, त्याच्यामध्ये पण आपल्याला हे आत्म्याचं ट्री, मनुष्य सृष्टीचं झाड, परमधाममध्ये आत्मिक कशी बसलेले आहेत, आत्म्याचा वृक्ष, त्याच्यामध्ये मग आपण बाबांच्या सगळ्यात जवळ आपल्याला स्थान मिळतं. त्या आत्म्यांची लाईट जास्त आहे बघा, त्या ह्याच्यामध्ये, आत्म्याच्या ट्रीमध्ये. तर आपल्याला बाबांच्या गळ्यातली माळ बनण्याचं भाग्य प्राप्त होतं. आणि मग जितकं आपण बाबांच्या जवळ आहो परमधाममध्ये, तितकंच सतयुगामध्ये सुद्धा जास्तीत जास्त सुख शांतीच्या दुनियेमध्ये आपण येणार, हे निश्चित आहे. तर आजच्या मुरलीचं गीत आहे, आखिर वह दिन आया आज, आत्मा परमात्मा का मिलन हो गया. ओम शांती. मुलांनी गीत ऐकले, गीताचा अर्थ समजला. भारत तर खूप मोठा आहे, संपूर्ण भारताला शिकवले जाऊ शकत नाही. हे आहे सद्गतीचे शिक्षण. कॉलेजेस उघडत जातील तुमचे सुद्धा. ही झाली बेहदच्या बाबांची युनिव्हर्सिटी. याला म्हटलं जातं पांडव गव्हर्मेंट. गव्हर्मेंट म्हणजे काय? सार्वभौमत्वाला सारवंटीला म्हणजे सार्वभौमत्वाला आता तुम्ही मुले जाणता. सारवंटी स्थापन होत आहे. धर्म प्लस सारवंटी माना धर्म आणि सार्वभौमत्व. रिलिजियस, पॉलिटिकल धर्म राजकीय आहेत. देवी देवता धर्म सुद्धा आता स्थापन होत आहे परमात्माद्वारा. इतर कोणत्याही धर्मवाले राज्य स्थापन करत नाहीत, ते केवळ धर्म स्थापन करून जातात. आता होत आहे देवी देवता सतयुगी राज्य स्थापन. बाबा म्हणतात, मी आदी सनातन देवता धर्म आणि राजाईची स्थापन करत असतो. आदी सनातन म्हणजे ज्या देवता धर्माचा आदी अंत होत नाही कधी. बघा, देवी देवता धर्म जरा, देवता आत्मा आहे, 33 कोटी आत्मा आहे. आपलं राज्य भोग घेऊन जेव्हा नंतर परत दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करते आत्मा, म्हणजे असा जन्ममृत्यूचा चक्र आपण खेळतोय. आणि आता आपण ब्राह्मण बनलेलो आहे, परंतु मंदिरामध्ये पूजा तर होत आहे ना मूर्तींची, देवी देवतांची. तर देवी देवता धर्म कधीही नष्ट होत नाही, नाश होत नाही. म्हणूनसाठी बाबा म्हणतात, मी देवी देवता धर्माची म्हणजे आदी सनातन देवी देवता, ज्या धर्माचा कोणी नाश करू शकत नाही, त्या धर्माचा अंत होत नाही. म्हणूनसाठी बाबा सांगतात, मी आदी सनातन देवी देवता म्हणजे देवी. बघा, सतयुग असलं ह्या धर्तीवरती, तरी सतयुगामध्ये देवी देवता साक्षात राज्य करत आहेत, बरोबर. त्याच्यानंतर त्रेतामध्ये पण राज्य करत आहेत. द्वापर युगामध्ये देवी देवता जन्म मृत्यूचा खेळ खेळता खेळता ऋषीमुनी साधू संत बनतात आहे ना, आपण पुजारी बनतो तेव्हा.
तेव्हा मंदिर स्थापन करतो, तिथे पण देवी देवतांची मूर्ती स्थापन होते. मग देवी देवता तर सदा आहेत ना, आणि अति कलियुगामध्ये पण आहेतच. तर देवी देवता धर्म कसा आहे? आदी सनातन आहे. तर बाबा सांगतात म्हणून आता बघा, रिलिजो पॉलिटिकल म्हटले जाते इतर दुनियातल्या राजकारणाला. म्हणूनसाठी मुलांना खूप दुरादेशी बुद्धीचे बनले पाहिजे. बाबा किती दूर देशातून आलेले आहेत परमधाममधून, तसेच दूर देशातून तुम्ही आत्मेसुद्धा इथे आलेले आहात आणि शरीर घेऊन तुमचा स्वतःचा भूमिका बजावत आहात. तुम्ही सुद्धा दूर देशातून परमधामामधून आलेले आहात. जे नवीन धर्म स्थापन करण्यासाठी येतात त्यांचे आत्मेसुद्धा परमधाममधूनच दुरूनच येतात. परंतु ते तर आपल्या आपल्या धर्माची स्थापना करतात. परंतु हा आहे तुमचा देवी देवता सॉर्वंटी धर्म, म्हणजे सार्वभौमत्व स्थापन करणारे बाबा आहेत. भारतामध्ये सॉर्वंटी होती, महाराजा महाराणी होते. महाराजा श्री नारायण, महाराणी श्री लक्ष्मी. आता तुम्ही मुले म्हणाल आम्ही श्रीमतवर चालत आहोत. बाबा ज्यांना आपण सर्व भारतवासी बोलवत होतो की परमपिता परमात्मा हे भगवंत हे ईश्वरा ये आणि आम्हाला पतित पावन बनव, आम्हाला सुख शांती दे, तर तुम्ही भारतामध्येच मला खूप बोलवलं आहे, भगवंताची खूप भाकना केलेली आहे, आळवणी केलेली आहे. तर बाबा सांगतायत मी येतो. ते कशाला येतो? या दुःखाच्या जुने दुनियेला बदलवून तुम्हाला नवीन दुनिया, सुख शांतीची दुनिया देण्यासाठी. तर भारतातच मला जास्त बोलवतात, तर मी येऊन जुन्या दुनियेला बदलून नवीन दुनिया, सुखाची दुनिया स्थापन करतो. जुने घर आणि नवीन घरामध्ये अंतर तर असणार ना. बुद्धीमध्ये नवीन घराची आठवण राहिली पाहिजे की आपण सतयुगाची स्थापना करत आहोत. आपण स्वतःच सुख शांतीचं राज्य घेण्यासाठी हा पुरुषार्थ करत आहोत, हे लक्षात राहिलं पाहिजे. आजकाल तर घरे खूप फॅशनेबल बनवतात, परंतु काय होणार? शेवटी ते सगळं भूकंपाने नष्ट होणार आहे. तुम्ही जाणता आपण आपला देवी देवता धर्म स्थापन करत आहोत, ते पण श्रीमताच्या आदेशावर. स्वर्गामध्ये आपण हिरे माणिक मोत्यांचे महाल बनवणार. बाकी इतर धर्मवाले असे समजत नाहीत. ज्याप्रमाणे ख्राइस्ट ख्रिश्चन धर्माची स्थापना करण्यासाठी धर्तीवरती आले, त्यावेळी समजत नाही. जेव्हा वृद्धी होते तेव्हा त्यांना नाव ठेवतात ख्रिश्चन धर्म, इस्लामी इत्यादी धर्म. काही सुद्धा निशाणी किंवा त्यांचे नाव सुद्धा पुढे राहत नाही. तुमची निशाणी सुरुवातीपासून आत्तापर्यंत चालत राहते. लक्ष्मीनारायणाचे चित्र सुद्धा आहेत, हे सुद्धा तुम्ही जाणता की यांचे राज्य सतयुगामध्ये होते. तुम्हाला हे ज्ञान तिथे असणार नाही. जेव्हा राज्य करता तेव्हा हे तुम्हाला ज्ञान नसते. ज्याप्रमाणे पहा, आता आपण डॉक्टरीचे समजा अभ्यास केला है ना. डॉक्टरीचा अभ्यास केल्यानंतर परत डॉक्टर बनल्यावरती परत ती पुस्तक वाचत बसावी लागतात का? नाही. प्रॅक्टिकल काम सुरू होतं ना. तसंच आता देवी देवता बनण्यासाठी आपण हा अभ्यास करत आहोत, बरोबर, ईश्वरीय विश्वविद्यालयामध्ये. त्याच्यानंतर अभ्यास करून आपण जेव्हा सद्गुणी बनतो, आपले संस्कार जेव्हा बदलतो, आपण आत्म्याच्या 7 गुणांच्या अनुसार आपले संस्कार बनतात, तेव्हा हे शिक्षण पूर्ण होतं. बाबा परमधामला जातात आणि नंतर आपल्याला सतयुगाचं राज्यभाग्य प्राप्त होतं. मग ह्या अभ्यासाची काय गरज आहे? म्हणूनसाठी म्हणतात ना, दुःख में सिमरन सब करे, सुख में कोई ना करे. तर याचा अर्थ लक्षात घ्यायचा आहे. म्हणून बाबा सांगतात की हे तुमचं शिक्षण प्रायलोप होऊन जातं. सतयुगामध्ये तुम्हाला ह्या ज्ञानाची गरजच नाही. तिथं तर सर्वत्र सुख शांती आहे. म्हणून सुखामध्ये कोणी आठवण करत नाही, दुःखामध्ये सर्व आठवण करतात त्याला. तर हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणून बाबा म्हणतात, जेव्हा तुमचं सतयुग राज्य करता, तुम्ही लक्ष्मीनारायण असता, तेव्हा हे तुम्हाला हे ज्ञान नसतं की आपण हे राज्यभाग्य कसं प्राप्त केलं. तर आता मात्र तुम्ही ब्राह्मण आहात. तर बाबा सांगतात ब्राह्मण जन्म सगळ्यात उच्च आहे, कारण तुम्हाला सर्व काळामध्ये काय झालं ते माहिती आहे आता. तर देवतांच्या पेक्षा सुद्धा उच्च आत्ताचा जन्म आहे आपला, हे लक्षात घ्या. कारण परत कुठल्याही जन्मात आपल्याला परमपिता भेटत नाही. आणि आपण त्या देवी देवता जेव्हा बनणार सतयुगामध्ये, आपल्याला ना माहिती नसणार की आपण वर्तमानमध्ये काय आहे आणि भविष्यामध्ये काय होतो आणि फ्युचर परत पास्टमध्ये भूतकाळामध्ये काय, म्हणजे भविष्यामध्ये काय बनणार
वर्तमानामध्ये काय आहे आणि भूतकाळामध्ये काय होतं ते कधी माहिती आहे? फक्त आत्ता, या ब्राह्मण जन्मामध्येच. त्यामुळं आपल्याला बाबा म्हणतात तुम्ही त्रिकालदर्शी आहात, तर त्याची आठवणीमध्ये राहा. बाबा सांगतात की यापूर्वी कोणाची राजधानी होते हे लक्ष्मीनारायणाला माहिती नसतं. पुढे भविष्यामध्ये कोणाची राजधानी असेल फक्त वर्तमानाला जाणतात. बस एवढंच असतं. देवी देवता फक्त राज्य करतात, सुख शांतीमध्ये जगत असतात. तर आत्ता मात्र तुम्ही पास्ट प्रेझेंट फ्युचरला जाणता. बाबा काय सांगतायत? तुम्ही तुमच्या भविष्याला आता ओळखता. भूतकाळ, वर्तमान आणि भविष्याला तुम्ही जाणता. ब्राह्मण सर्वप्रथम आपला धर्म होता, नंतर मग हे धर्म सगळे आले. संगमावरच बाबा येऊन हे समजवतात. संगम म्हणजे आत्मा परमात्माचं मिलन. संगम म्हणजे कलियुगाच्या दुःखाचा समय नष्ट होणार, संपणार आणि सतयुग सुखाचा समय, सुखाची वेळ येणार. ह्या दोन्ही वेळा एकत्र जोडल्या जातात, त्याला म्हणतात संगम. म्हणजे सतयुगामध्ये जाण्यासाठी आपण आत्ता असे आपले स्वभाव, संस्कार, परमात्माचा अभ्यास, परमात्माची ओळख करून घेतली, स्वतःची ओळख करून घेतली, सत्याचा परिचय म्हणजे आत्मिक परिचय प्राप्त झाला. हे आहे संगम. बाबा सांगतात आत्ता तुम्ही त्रिकालदर्शी बनले आहात. सतयुगामध्ये त्रिकालदर्शी असणार नाही. तिथे तर राज्य करत राहाल. दुसऱ्या धर्माचे नामोनिशाण सुद्धा तेव्हा राहत नसते सतयुगामध्ये. आपल्याच मौजमध्ये तुम्ही राज्य करत राहाल. आता तुम्ही संपूर्ण चक्राला, मनुष्यसृष्टीच्या चक्राला जाणलं आहे. मनुष्य तर हे सगळं जाणतच नाहीत. खरोखर देवी देवता धर्म होता ह्या धर्तीवरती, परंतु तो कसा स्थापन झाला, कोणी स्थापन केला, किती वेळ चालला हे मात्र कोणीही जाणत नाही. हे सगळं ज्ञान तुम्हाला परमपिता परमात्माच, ज्याला सत्यम शिवम सुंदरम म्हटलं जातं, तोच देतो. तुम्ही जाणता सतयुगामध्ये इतके जन्म आपण घेतले, राज्य केले. मग त्रेतामध्ये इतके जन्म घेतले, यांना सुद्धा जाणावेच लागते. कारण आता आपण राजयोगाचा जेव्हा आपण अभ्यास केला, राजयोगाचा जेव्हा कोर्स केला, तेव्हा आपल्याला सांगितलं ना, सतयुग किती वर्षाचं असतं? 1250 वर्ष. नंतर त्रेता 1250 म्हणजे झाले 2500. त्याच्यानंतर द्वापरयुग असतं 1250. त्याच्यानंतर कलियुग सुद्धा 1250 म्हणजे अर्धा कल्प झालं. म्हणजे अर्धा कल्प देवी देवतांचं राज्य, अर्धा कल्प परत मनुष्य आणि सर्व धर्मांचं राज्य या धर्तीवरती असतं. म्हणजे द्वापरयुगापासून परत सर्व धर्म स्थापक यायला लागतात, आहे की नाही? तर हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणून बाबा सांगतात तुम्हीच फक्त जाणता की कुठल्या युगाचं किती राज्य चालणार आणि कोण किती वेळात इथे धर्तीवरती येतात. तर बाबा सांगतात देवी देवतांचं राज्य किती वेळ चालतं हे सगळं तुम्हीच जाणता. बाबा सांगतात तुम्ही जाणता सुद्धा सतयुगामध्ये इतके जन्म राज्य केले, मग त्रेतामध्ये इतके जन्म घेतले, यांना सुद्धा तुम्हाला जाणावं लागते. मुलेच जाणतात खरोखर बेहदचे. बेहद म्हणजे सृष्टीचा पिता, प्राणी सगळ्या सृष्टीचा रचयिता, पिता आणि सर्व आत्मांचे पिता आहेत ना बाबा. तर बाबा कसे आहेत? बेहदचे पिता. बघा आपल्या शरीराचा जो आई वडील आहे तो सगळ्यांचा आई वडील आहे का? नाही, आपलाच आहे. तर हद्द झाली ना त्याला, हद्द. आणि हा बाबा आहे शिवबाबा, बेहदचे बाबा आम्हाला आता हे सद्गती शिकवत आहेत. तुम्ही जाणता कृष्णाच्या आत्म्याचा हा अनेक जन्माचा अंतिम जन्म म्हणजे ब्रह्मा बनला आहे. याच्यामध्ये येऊन बाबांनी प्रवेश केला आहे. यांचे नाव ब्रह्मा जरूर पाहिजे. ब्रह्मा सो विष्णू, विष्णू सो ब्रह्मा. हे त्रिमूर्तीचे ज्ञानसुद्धा खूप सोपे आहे. हे निराकार पिता शिव यांच्याद्वारे तुम्हाला ज्ञान आणि वारसा देतात. निराकार शिव परमपिता जन्ममृत्यूमध्ये येत नाही, शरीरसुद्धा घेत नाही. नाहीतर मग कोणी कोणाची सद्गती करणार? म्हणूनसाठी शिवलिंगामध्ये शिवबाबांना पूजलं जातं. परंतु शिवबाबा तर आपल्याला सद्गती देण्यासाठी येतात. मग आपल्याशी कसे बोलणार बाबा? म्हणूनसाठी बाबा सांगतात मी ब्रह्माच्या शरीराचा आधार घेऊन तुमच्याशी सत्य ज्ञान तुम्हाला देतो, कानाद्वारे ऐकतो. नंतर तुम्ही असे दिव्य बुद्धिवान बनता. आणि आता मात्र आपण किती तमोप्रधान बनलेलो आहे, आपण स्वतःलाही ओळखत नाही. आपण म्हणतो मन बेलगाम घोडा आहे. वास्तवमध्ये स्वतःच्या मनाला सुद्धा आपण ओळखलं नाही. आपल्या स्वतःच्या चेतनाला, आत्माला सुद्धा आपण ओळखलं नाही. आपण शरीरच पाहत होतो ना आत्तापर्यंत. तर त्या परमशक्तीला आपण कसं ओळखणार? म्हणून बाबा ब्रह्माच्या शरीरामध्ये येऊन आवाजाद्वारे आपल्याला सद्गतीचं हे सत्य ज्ञान देतात.
आणि आपण आत्मा कानाद्वारे ऐकून नंतर आपल्याला चेतना जागृत होते. तर बाबा सांगतात, मी तुम्हाला सद्गतीचा वारसा कसा देणार? म्हणूनसाठी मी ब्रह्माच्या शरीराद्वारे येऊन तुम्हाला वारसा देतो. म्हणजे ज्याप्रमाणे आपण बघा, आत्मा मुर्दा ऐकेल का हे ज्ञान? आणि आपण मात्र ऐकत आहोत. तर आपण आत्मा या शरीरामध्ये बसलेली आहे ना. तर ज्याप्रमाणे आपण आत्मा या शरीरामध्ये आली, त्याचप्रमाणे परमपिता परमात्मा सुद्धा ब्रह्माच्या शरीराचा आधार घेऊन आपल्याला त्यांच्या वाणीद्वारे सद्गती देत आहेत. म्हणूनसाठी आपण काय पाहतो की बापदादा माझ्या समोर मला शिकवत आहेत, सम्मुख बसलेले आहेत. बाबा सांगतात, हे प्रजापिता ब्रह्माद्वारे ब्राह्मण सो देवता बनत आहात तुम्ही. मग तेच देवता 84 जन्मानंतर परत ब्राह्मण बनतात. हे चक्र तुमच्या बुद्धीमध्ये राहिलं पाहिजे. हम सो ब्राह्मण, ब्रह्माची मुले सो तुम रुद्र शिवची पण मुले आहात. आपण आत्मे निराकारी संतान आहोत आणि ब्रह्माची सुद्धा संतान आहोत. बाबांना आठवण करत आहोत मनापासून. या चित्रावर तुम्हाला समजवणं खूप सोपे जाते. जे राजयोगाचे चित्र आहेत त्याच्यावरती तुम्ही इतरांना समजवण्याची सेवा करा. तपश्या तुम्ही करत आहात. नंतर मग सतयुगामध्ये तुम्ही जन्म घेणार आहात. तुमच्या बुद्धीमध्ये राहिलं पाहिजे, आपण मनुष्यापासून देवता बनत आहोत. मग देवता धर्माची बादशाह बनून राज्य करणार आहोत. योग केल्यानेच तुमचे विकर्म विनाश होतील. जर आता सुद्धा पाप करत राहिलात तर कोण बनाल मग तुम्ही? यात्रेवर जेव्हा या दुनियेमध्ये सुद्धा मनुष्य तीर्थयात्रा करायला जातं, पंढरीची वारी जेव्हा करायला जातात किंवा कुठल्या मंदिरामध्ये जातात किंवा कुठल्या तीर्थस्थानाला भेट देण्यासाठी जातात, तर तेव्हा मात्र बाबा सांगतायत कुठल्याही प्रकारची कामवासना, भोगवासना किंवा अशुद्ध कर्मसुद्धा करत नाहीत. तर बाबा सांगतायत आणि स्नान करून मंदिरात जातात. तर ह्याचा अर्थ काय आहे? तर आता तुम्हाला मनबुद्धीने स्वच्छ बनायचं आहे. बाबा सांगतात, पहा, यात्रेवरती जेव्हा जातात तर पाप करत नाहीत, पवित्र सुद्धा राहतात. स्त्री पुरुष एकत्र असून सुद्धा मंदिराच्या आसपास किंवा तीर्थयात्रेला जाताना संबंध सुद्धा करत नाहीत. तर ह्याचा काय अर्थ आहेत बाबा सांगतात? तर बाबा सांगतात, काय काय सांगतात आपले बाबा? पवित्र सुद्धा जरूर राहतात. तीर्थयात्रेला जातात तेव्हा समजतात देवताजवळ जात आहोत. मंदिरामध्ये सुद्धा नेहमी स्नान करून जातात. का स्नान करतात? कारण एकतर विकारामध्ये जात असतात. कामी, क्रोधी, कपटी भावनाने व्यवहार करतात एकमेकाबरोबर. म्हणजे एकतर विकारामध्ये जातात. दुसरे शरीर शुद्धी म्हणजे नित्यकर्मसुद्धा शौचालयामध्ये जाऊन पोट पण साफ करतात. मग स्वच्छ अर्थात सुचिरभूत होऊन देवताचे दर्शन करण्यासाठी जातात ना. यात्रेवर असताना कधी पतित सुद्धा बनत नाहीत. 4 धामाची परिक्रमा पावन राहून करतात. चारोधामला जातात, अमरनाथला जातात, पंढरीला जातात. तर बाबा सांगतात सगळं काही पवित्र राहून करतात. तर पवित्रतेचं मुख्य महत्त्व आहे ना. तर लक्षात घ्यायचं, आता तर तुम्ही त्या देवी देवताच्या मूर्ती ज्या पूजतात ते तुम्ही स्वतः कुलदेवी इष्टदेवी बनत आहात. तर मग आता सुद्धा मनबुद्धीने किती स्वच्छ पवित्र बनलं पाहिजे. तर पवित्रता मुख्य आहे हे लक्षात घ्या. बाबा सांगतात, देवता सुद्धा जरा पतित असते तर फरक काय? जर देवता पण पतित असते तर मग पतित आणि पावनमध्ये फरक काय राहणार मग? आणि मग कशाला बाबांना बोलवता? पतित पावन सीताराम ईश्वर आलो तेरो नाम, सबको सद्गती सन्मती दे भगवान. तर बाबा सांगतायत मला कशाला बोलवता? म्हणजे मी आल्यावर जरूर तुम्ही पावन बनणार ना. पावन म्हणजे सुखमय दुनियेचं योग्य बनणं, सुख शांतीमध्ये जन्म घेणं आणि आत्तासुद्धा इतक्या दुःखी कष्टी दुनियेमध्ये परमात्माची छत्रछाया प्राप्त होणं, आपल्या बुद्धीला सही चालना मिळणं, हे सगळं आहे बाबांचं मिळालेली सद्गती किंवा छत्रछाया. तर बाबा सांगतात, देवता सुद्धा जर पतित असते तर फरक काय राहणार मग? देवता पावन आहेत, आपण पतित आहोत. तुम्ही जाणता शिवबाबांनी आम्हाला ब्रह्माद्वारे आता दत्तक घेतलं आहे, म्हणजे स्वीकार केलं आहे. म्हणजे बाबांनी
ब्रह्माच्याद्वारे हे सत्य ज्ञान देऊन आम्हाला आपलं मूल म्हणून स्वीकार केलेला आहे. आम्ही किती पतित झालो होतो है ना. तर बाबा सांगतात, तुम्ही सर्व आत्मे माझी मुले आहात, परंतु तुम्हाला शिकवू मी कसा? राजयोग कसा शिकवणार? त्या दुनियाचा पिता सुद्धा काय करतो? तुम्हाला जन्माला घालतो, तुम्हाला वाढवतो आणि नंतर तुम्हाला उच्च शिक्षण देण्यासाठी कुठल्या तरी गुरुकडे शाळेमध्ये पाठवतो. तसाच मी शिवपिता तुमचा पिता आहे, म्हणून मीच मग तुम्हाला गुरु बनून सद्गुरू बनून हे सत्य ज्ञान देऊन या दुःखेच्या दुनियेतून पार करतो. म्हणून माझं गायन करता तुम्ही, दुःख का बेडा पार करलो भगवन, है ना. तर किती कीर्तन अर्चन आणि पूजन करतो आपण. तर बाबा सांगतात, मी तुमचा बाप आहे, सर्व माझीच मुले आहेत, पण मी तुम्हाला कसं शिकवू? राजयोग कसा शिकवणार? तुम्हा गोड गोड मुलांना स्वर्गाचे मालिक मी कसा बनवणार? परंतु तुम्ही आता जाणत आहात की बाबा नवीन दुनियेची स्थापना करतात. तर ह्या कलियुगी पापे दुनियाचा खात्मा होणार, तर भगवान जरूर मुलांना लायक बनवून वारसा देतील ना. परंतु लायक कुठे बनवतील? संगम युगामध्ये. बाबा म्हणतात, मी संगमावरती येतो. ब्राह्मण धर्माचा हा संगम आहे. ब्राह्मण धर्माची वेगळा वेळ आहे. हा ब्राह्मण धर्मच वेगळा आहे. कलियुगामध्ये आहे सर्व शूद्र धर्मामध्ये, सतयुगामध्ये आहे देवता धर्मामध्ये. मग हा ब्राह्मण धर्म म्हणजे जेव्हा तुम्ही ब्रह्मा समान शिवपिताला ओळखता आणि तुम्ही ब्रह्मा समान आचरण करता, ब्रह्मा समान तुमचं मनबुद्धी बनते, तेव्हा बाबा सांगतात, हा आहे तुमचा ब्राह्मण धर्म. हा वेगळा आहे. हा संगम युगामध्येच निर्माण करतात बाबा. बाबा सांगतात, हा आहे ब्राह्मण धर्म. तुम्ही ब्राह्मण धर्माचे आहात. हे संगमयुग खूप छोटे युग असते. आता तुम्ही संपूर्ण चक्राला जाणलं आहे की हे मनुष्य सृष्टीचं 5000 वर्षाचं चक्र कसं फिरतं. तुम्ही आता दूरदेशी बनले आहात. तुम्ही जाणता हा बाबा, हा शिवबाबाचा रथ आहे ब्रह्मा. यांना नंदीगुण सुद्धा म्हणतात, म्हणून शिवलिंगाच्या समोर नंदी दाखवतात. अर्थ तर काहीच नाही जाणत. कधी प्राण्यांच्या वरती बसून भगवंताला यावं लागेल का? नाही. तुम्ही कधी बैलावरती बसून स्वारी करता का? बाबा म्हणतात नाही. तर समजायचं आहे, त्याचा काही अर्थ आहे, बोध आहे त्याच्यामध्ये. बाबा सांगतात, संपूर्ण दिवस मी ब्रह्माच्या शरीरामध्ये राहत नसतो. संपूर्ण दिवस मी ब्रह्माच्या रथामध्ये विराजमान नसतो. संपूर्ण दिवस स्वारी थोडीच असते. आत्मा शरीरावर संपूर्ण दिवस स्वारी करते. तुम्ही मात्र आहे संपूर्ण दिवस शरीरामध्ये. तुम्ही जर या शरीरापासून वेगळे झाले तर याचा अर्थ तुम्ही मेले. वेगळी झाली तर शरीरच राहणार नाही. बाबा तर ह्या ब्रह्माच्या शरीरामध्ये तुम्हाला ज्ञान देण्यासाठी येतात आणि जातात परमधाममध्ये. बाबा तर ये जा करू शकतात, कारण त्यांची म्हणजे ब्रह्माची स्वतःची आत्मासुद्धा या शरीरामध्ये आहे. मी तर यांच्यामध्ये सदैव राहत नाही. सेकंदामध्ये परमधामून येतो आणि जाऊ सुद्धा शकतो. माझ्यामध्ये फक्त माझ्यासारखे फास्ट रॉकेट या दुनियेमध्ये कोणी असू शकत नाही. आजकाल रॉकेट, एरोप्लेन इत्यादी किती वस्तू सायन्समध्ये बनविल्या आहेत, परंतु सर्वात फास्ट आहे आत्मा. आणि तुमचा पिता परमात्मा सर्वात फास्ट रॉकेट आहे. तुम्ही पित्याला आठवण करा. हे आले. आत्म्याला हिसाब किताबनुसार लंडनमध्ये, समजा एखाद्या आत्म्याला त्याच्या हिसाब किताबनुसार लंडन देशामध्ये जन्म घ्यायचा असेल तर काय होतं? इथे सेकंदामध्ये मनुष्य मरतो आणि ती आत्मा तुरंत जाऊन तिथे लंडनमध्ये गर्भामध्ये प्रवेश करते. तर बाबा सांगतात, तर सेकंदामध्ये लंडनमध्ये जाऊन गर्भामध्ये प्रवेश करेल. तर सर्वात फास्ट धाव घेणारी आत्मा आहे. आता आत्मा स्वतःच्या घरामध्ये परमधाममध्ये मात्र आत्ता जाऊ शकत नाही, कारण तिच्यामध्ये ती शुद्धीची ताकद राहिलेली नाही आत्म्यामध्ये. आत्मा कमजोर, तमोप्रधान, पापी झालेली आहे, त्याच्यामुळे उडू शकत नाही. आत्म्यावर पापाचे ओझे खूप आहे. जन्मजन्मी वाईट कर्म करून आलेली आहे आत्मा. जसं शरीरावर जर ओझं असते, तर मग अग्नीद्वारे जर एखादा मनुष्य मेला आणि त्याचं शरीर अग्नीद्वारे जाळून टाकलं,
तर बाबा सांगतात जर शरीरावर ओझं असतं तर शरीर जाळलं की आत्मा शुद्ध व्हायला पाहिजे होती ना, पण असं तर होत नाही. आपण बघतो आता किती दुःख आहे मनुष्याला. आपण म्हणतो की त्याच्या कर्माचे भोग आहेत. मग हे कर्म कुठून आले? हे आत्म्याबरोबर कॅरी होतात याचा अर्थ. तर बाबा सांगतात जर शरीरावर जर ओझं असेल तर अग्नीद्वारे शरीर संपतं तर आत्मा पवित्र झाली पाहिजे, परंतु नाही. आत्म्यामध्येच हे सगळं कर्माचं बोझं म्हणजे खाद पडते. आत्मा तमोप्रधान आणि काम, क्रोध, लोभी, अहंकाराचा संस्कार घेऊन जाते. म्हणूनसाठी बाबा सांगतात आता तुम्ही आत्म्याचे स्वधर्माला, संस्काराला धारण करा, सद्गुणांना धारण करा. आत्म्याचे स्वधर्म कोणते आहेत? मी शांत स्वरूप, शक्ती स्वरूप, प्रेम स्वरूप, पवित्र, अशी स्वच्छ, सत्य आणि ज्ञानी तो आत्मा आहे ना. आणि माझा बाबा याच गुणांचा, शक्तीचा सागर आहे. फक्त मला मनबुद्धीने त्याच्याबरोबर कनेक्ट व्हायचं असतं, तर माझ्यामध्ये हे सद्गुण चार्ज होतात. तर बाबा सांगतात तर आत्म्याचा सोबत हिसाब किताब घेऊनच आत्मा निघून जाते शरीरामधून. म्हणूनसाठी म्हणतात पहिल्या जन्माचे कर्मभोग आहेत, आत्मा संस्कार सोबत घेऊन जाते. कोणीही कधी कधी पाहतो आपण कोणी जन्मताच लंगडा आहे तर म्हणतात याचे पहिल्या जन्माचे कर्मभोग आहेत. याचाच अर्थ जन्मजन्माचे कर्म भोगावेच लागतात. सतयुगामध्ये आहेत पुण्यात्मा, तिथे या गोष्टी नाहीत. इथे मात्र आहेत सर्व पापात्मा, म्हणून याला कलियुग म्हटलं जातं. संन्यासी सुद्धा बघा कधी कधी संन्यास केलेला आहे तरी पण त्याला लकवा होतो. तर म्हणतात की मग काय झालं? तर म्हणतात आमचे कर्मभोग आले. अरे महात्मा श्री श्री 108 ज्याला उपमा दिलेली आहे आणि इतके उच्च असून जगद्गुरु सुद्धा म्हटलं जातं त्यांना, की महात्मांना काय म्हटलं जातं? श्री श्री 108 जगद्गुरु. मग हे आजार कशामुळे आला? तर म्हणतात कर्मभोग. देवतासाठी तर असं नाही. कुठल्या देवताला लकवा मारलेला पाहिलंय का तुम्ही? बाबा म्हणतात मंदिरामध्ये नाही. कुठली मूर्ती टेढीमेढी असते का? नाही. एवं मूर्तीमध्ये थोडीशी काहीतरी लाईन वगैरे आली दगडावरती तरी ती मूर्ती खंडित मूर्ती मांडली जाते है ना. तर ती मूर्ती ठेवली जात नाही. एखाद्या मूर्तीचा हात तुटला, पाय तुटला, काय झालं, त्या मूर्तीला जर चिरा पडल्या तर ती मूर्ती मंदिरात ठेवत नाही. तर बाबा म्हणतायत देवतांसाठी असं म्हणणार नाही की लकवा मारला वगैरे नाही. कारण देवी देवता आत्मा आत्ता परमपित्याबरोबर आपण बुद्धियोग लावून आपण असे स्वच्छ सुंदर सद्गुणी बनत आहोत ना. तर बाबा म्हणतायत तर हे सगळी गुण आता आपल्याला कर्मामध्ये आणायचे, तेव्हा आपला पुण्याचा साठा वाढणार आहे आणि आत्म्याकडून जे पाप झालेले आहे ते नष्ट होणार आहे. बाबा म्हणतात म्हणूनसाठी देवतांसाठी मात्र असं म्हणणार नाही की लकवा मारला, कर्मभोगाला नाही. गुरु मरतील तर काय करतात त्यांचे फॉलोवर, शिष्य जरूर दुःखी होतात. आता बघा एखाद्याचा पिता जर शरीर सोडून गेला तर मुलांना दुःख होते, रडत बसतात. आणि एखाद्या स्त्रीचा पती जर शरीर सोडून गेला तर ती पण दुःखी होते. पण एखाद्या स्त्रीचा पती खूप दुःख देत होता तर ती मात्र म्हणते ठीक आहे, भावी आहे. म्हणूनसाठी तुम्ही समजायचं आहे. आता तुमचं सुद्धा काय होणार? बाबा म्हणतात ब्राह्मण मुले, तुमचं सुद्धा बाबांच्या सोबत खूप प्रेम आहे. शेवटी बाबा निघून जातील परमधामला. तुम्ही म्हणतील आहो, ओ हो, बाबा निघून गेले. ज्यांनी इतके सुख दिले आम्हाला देवी देवता बनविले. शेवटी खूप असतात, पित्यांशी खूप प्रेम राहते. म्हणजे बाबा सांगतात जे आता ह्या ज्ञानामध्ये लक्ष नाही देणार, बघू 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 ह्या दुनियेमध्ये खूप कर्म आहेत, खूप जबाबदाऱ्या आहेत, खूप कंटाळा येतोय, खूप दिवसभर काम असतं, असे सगळे विचार करत म्हणणार की बघूया बघूया पुढे बघूया, ब्रह्माकुमारी काय आहे, देव काय म्हणतोय, परमात्मा काय म्हणतोय, आपण बघूया पुढे, असे पुढे 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 म्हणणारे शेवटी जेव्हा हा बाबांचा शिकवण्याचा रोल जेव्हा पूर्ण होईल गुरुचा आणि सद्गुरूचा, तेव्हा बाबा निघून जाणार परमधाममध्ये. तर मग मात्र बाबा म्हणतात शेवटी खूप आत्मे असतात त्यांना पछतावा सुद्धा होणार. मग ब्राह्मण आत्मासुद्धा आणि मनुष्य आत्मासुद्धा पछतवणार. म्हणूनसाठी आता आपल्या वेळेला सफल करा. कितीही जबाबदाऱ्या असल्या तरी आपल्याला मनबुद्धीने काम करायचे आहे. शरीराने दुसरी जबाबदाऱ्या पार करायच्या आहेत, पण मनबुद्धी मात्र बाबांच्या जवळ, बाबांच्या आठवणीमध्ये, बाबांच्या ज्ञानाचं रमण करण्यामध्ये, स्मरण करण्यामध्ये ठेवायचे आहे आणि त्याच अनुसार कर्म करायचे आहेत. तर मग बाबा आपल्याला जसं बनवण्यासाठी आलेलं आहे तसं आपण बनणार. आणि कशासाठी बाबा आले? आपणच त्यांना मागितलं, हे भगवंता सद्गती दे, सुखशांती दे, मुक्ती दे,
हेल्थ, वेल्थ, हॅपीनेस, सक्सेस दे. दे 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 मग तो देणारा आलेला आहे. मग आता घेणाऱ्यावरती आहे किती घ्यायचं, किती अटेन्शन द्यायचं. बाबा सांगतात ज्यांनी बाबांनी जी इतकं सुख दिलं आम्हाला, शेव शेवटी खूप असतात, पित्यांशी खूप प्रेम राहते. तुम्ही म्हणतील बाबा आम्हाला राजाई देऊन निघून गेले. प्रेमाचे अश्रू येतील, दुःखाचे नाही. इथे सुद्धा मुले खूप कालावधीनंतर येऊन बाबांशी भेटले आहात तर प्रेमाचे अश्रू येतात. हे प्रेमाचे अश्रू मग माळेचे मणी बनतील. आपला पुरुषार्थ आहे की आपण बाबांच्या गळ्यातील माळा हार बनणार आहोत. म्हणून बाबांनाच आठवण करत राहतात. बाबांचे फरमान आहे, बाबांचा आदेश आहे. काय? आठवणीच्या यात्रेमध्ये राहा. ज्याप्रमाणे बाबा सांगतात काय होते, आठवणीची यात्रा करत राहा. ज्याप्रमाणे पळविले जाते, शर्यत लावतात पळण्याची आणि सांगतात की अमुक स्थानाला हात लावून या. तर त्या पळण्याच्या शर्यतीमध्ये जो अतिशय एकाग्रतेने इकडे तिकडे न पाहता, दुसऱ्याला न पाहता जो आपली ताकद वापरून जो पळतो जोरात, तो मात्र शर्यत जिंकतो की नाही. त्याचप्रमाणे बाबा म्हणतात ज्याप्रमाणे पळविले जाते आणि अमुक स्थानाला हात लावून या, मग नंबरवार बनतात. मग त्याच्यानुसार नंबर येतो. इथे सुद्धा जितके बाबांना जास्ती आठवण करतील ते प्रथम धाव घेऊन सत्वप्रधान, सद्गुणी, पुण्यवान आत्मा बनतील. तेच मग प्रथम स्वर्गामध्ये वापस जन्म देवतांचा घेऊन येतील. तुम्ही सर्व आत्मे बुद्धीच्या योगाद्वारे धावत आहात. इथे बसले असताना तिथे धावत आहात. आपण शिवबाबांची मुले आहोत. बाबा तुम्हाला किती शिकवण आणि इशारा करतात. माझी माझीच आठवण करा. दूरदेशी बना, म्हणजेच परमधाममध्ये स्वतःला बाबांच्यापाशी आठवण करत राहा. तुम्ही दूरदेशावरून म्हणजेच आत्म्याच्या शांतीधाममधून, निर्वाणधाममधून तुम्ही दूरदेशावरून आले आहात. आता हा तुमच्यासाठी रावणाचं राज्य म्हणजे दुःखीची दुनिया, परका देश आहे, तो नाश होणार आहे. अति तिथे माती म्हणतात ना, मग अति दुःख, अति भ्रष्टाचार, अति स्वार्थ भावना आहे. त्यामुळे हे दुनिया संपणार म्हणजे परिवर्तित होणारच. बाबा सांगतात यावेळेला मात्र जे वाईट गुण सोडणार नाहीत त्यांना मात्र खूप दुःख कष्ट भोगावे लागणार. त्याला म्हणतात यमयातना किंवा यमराजाचा दरबार किंवा म्हणतात ना आपल्याकडं की विंचाच्या खोलीत डांबलं जातं, तेलाच्या कढाईमध्ये तळलं जातं. हे सगळं आहे दुःख भोगण्याची मार्मिक रहस्य. बाबा सांगतात यावेळी तुम्ही रावणाच्या देशामध्ये आहात. ही धरणी रावणाची आहे. मग तुम्ही बेहदच्या पित्यांच्या धरणीवरती सतयुगामध्ये येणार. तिथे आम्ही आहे रामराज्य. राम म्हणजे राम नाम सत्यवाला शिवबाबा. सीताराम अलग आहे, सीताराम देवी देवता. आणि राम म्हणजे शिवबाबा, म्हणजे आपल्या मनाला, आत्म्याला सुख शांतीचं शिकवण देऊन आराम देणारा, संपूर्ण सुख शांती देणारा राम. म्हणूनसाठी कोणी मेल्यावरती म्हणतात राम नाम सत्य आहे. तर बाबा सांगतात रामराज्यामध्ये तुम्ही येणार. रामराज्य बाबाच स्थापन आत्ता करतात. मग अर्ध्यापासून रावण राज्य सुरू होतं. ड्रामानुसार सर्व काही होणार. या सर्व गोष्टी तुम्ही मुलेच आता जाणतात. म्हणून तुम्ही प्रश्न विचारता बाबांना, कोणी सांगू शकणार नाही. तुम्हाला कोणी प्रश्न विचारला तर तुम्ही मात्र सर्वांना हे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सांगू शकता. तर इतर सुद्धा म्हणतात की गॉडफादर, मग तुम्ही त्यांना विचारू शकता, अच्छा गॉडफादर आहे, पिता आहे, तर मग तो काय करेल. तर बाबा सांगतात कोणी सांगू शकणार नाही. जर म्हणतील आत्म्याचा फादर गॉडफादर आहे, अच्छा मग तुम्हाला त्यांच्याद्वारे काय वारसा मिळेल, काय वारसा मिळेल. मिळायला पाहिजे ना. गॉडफादर आहे, पिता आहे, परमपिता आहे, भगवंत आहे, सबका मालिक आहे. तर बाबा म्हणतात काहीतरी मिळायला पाहिजे ना मग त्या पित्याकडून. तर बाबा म्हणतात काय वारसा मिळेल, काय वारसा मिळेल, काय मिळायला पाहिजे बाबाकडून वारसा. ही आहे पतित दुनिया. पित्याने तुम्ही, बाबा सांगतायत ही आहे पतित दुनिया. त्या शिवपितानेच तुम्हाला पतित दुनियेतून, हे शिवपिता जो आहे, जो सुखाचा सागर आहे, तो तर दुःखाची दुनिया तर नाही रचणार ना. तर बाबा सांगतात ही पतित दुनिया तर बापानी शिवपितानी नाही बनवली ना. कोणालाही समजवणं खूप सोपं आहे. म्हणूनसाठी तुम्हा प्रथम ही सत्य ज्ञानाची धारणा करा आणि इतरांना समजवण्याची सेवा करा.
म्हणूनसाठी चित्र दाखवायचे असतात. त्रिमूर्तीचे चित्र किती चांगले आहे समजवण्यासाठी. असे कायद्यानुसार त्रिमूर्ती शिवचे चित्र कुठेही नाही. ब्रह्माला दाढी दाखवतात, विष्णू आणि शंकराला पण दाखवत नाहीत. त्यांना देवता समजतात. ब्रह्मा तर प्रजाचा पिता आहे. कोणी कसे चित्र बनविले आहेत भक्तीमध्ये. आत्ता मात्र तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये या सर्व गोष्टी आहेत. दुसऱ्या कोणाच्याही बुद्धीमध्ये ह्या गोष्टी येणार नाहीत. जसे सगळे बावरे आहेत, सत्य ज्ञान समजत नाहीत आणि अंधश्रद्धेमध्ये जाऊन आपला वेळ वाया घालवत आहेत. रावणाला किती जाळतात, पण काही जाणत नाही की प्रत्येकाच्या स्वभाव संस्कारामध्ये रावण काम, क्रोध, ईर्ष्या, द्वेषच्या रूपाने बसलेला आहे. एकदाच जाळलेली वस्तू कधी नष्ट झाल्याशिवाय राहते का? नाही. परंतु रावणाला दरवर्षी जाळतात, पण जाणत नाही की रावण का जळत नाही. काहीच माहिती नाही. परंपरेने सगळी विधी-विधान परंपरेने करत राहतात, पण अर्थ समजत नाहीत. रावण कोण आहे, कधी आला, कसा आला, काय आहे रावण हे मात्र ओळखत नाहीत. त्यामुळे त्यांचे दुःख कष्टसुद्धा संपत नाहीत. रावणाला का जाळतात? काहीच माहीत नाही. रावण काय आहे, केव्हापासून आला? म्हणतात अनादी काळापासून जाळतात. परंतु तुम्ही मात्र समजताना हा आहे तुमचा द्वापार युगापासूनचा दुश्मन, अर्ध्या काळाचा दुश्मन आहे. दुनियेमध्ये अनेक मतमतांतर आहेत. ज्यांनी जे समजविले ते नाव ठेवले जाते. कोणी महावीर नाव ठेवले आहे, कोणी रावण म्हणतो, कोणी कंस म्हणतो, कोणी काही म्हणत आहे. आता महावीर तर हनुमानाला दाखवितात. इथे आदी देव महावीर नाव का ठेवले परत? महावीर तर हनुमानाला पण म्हटलं, परत आदिदेवला पण महावीर नाव ठेवलं. मंदिरामध्ये महावीर, महावीरणी आणि तुम्ही मुले पण बसले आहात. म्हणजे बाबांनी ते दिलवाडामध्ये मंदिर आहे महावीरचं, जैन लोकांचं, त्याच्यामध्ये संपूर्ण हे ज्ञानच दाखवलेलं आहे. तर बाबा म्हणतात अच्छा, एक तर हनुमानाला पण महावीर म्हणता, परत आदिदेवला पण महावीर नाव ठेवलं, परत त्या मंदिरामध्ये महावीर, महावीरणी पण दाखवले. म्हणजे तुम्ही मुले पण बसलेले दाखवले, तुमच्या पण मूर्त्या आहेत ध्यानामध्ये. तर त्यांनी मायेवर विजय मिळविला आहे. म्हणजेच आपल्यामधले काम, क्रोध, ईर्ष्या, द्वेष हे संस्कार तुम्ही नष्ट करवले आता बाबांच्या ज्ञानाने आणि योग लावून, मेडिटेशन करून. तर तुमची ती निशाणी आहे महावीर, महावीरणी, कारण तुम्ही मायेवरती विजय मिळवला आहे. म्हणूनसाठी म्हणतात बघा या दुनियेमध्ये मुले, बाळे, संसार, कर्तव्य, कर्माला म्हणतात हे मायाजाळ आहे. मग या मायाजाळामधून कोण आपल्याला सोडवणार? समजायला पाहिजे ना. आणि म्हणतात सुद्धा बघा, ज्ञानीला इशारा कापी, म्हणतात ना, समजदारला इशारा कापी. तर मग समजदार बनायला पाहिजे ना. प्रत्येक गोष्टीचं रहस्य आपल्याला समजायला पाहिजे. आता बाबा सांगतात ज्यांनी मायेवर विजय मिळवला त्यांना महावीर म्हटलं जाते. तुम्ही सुद्धा अनायास आपल्या जागेवर येऊन बसले आहात. ते तुमचे यादगार आहे. ते आहे जड. म्हणजेच आता बाबा माउंट आबूमध्ये आले ना, शिवबाबांच्या प्रेरणेने कराचीमधून आपला यज्ञ. पहिला 14 वर्ष ब्रह्मकुमारी कराचीमध्ये होते, जेव्हा भारतात अंग्रेज होते तेव्हा. त्याच्यानंतर बाबांच्या प्रेरणेने कराचीमधून बाबांनी तिथून आदेश दिला की तुम्ही एक असा भारतामध्ये मोठा डोंगर आहे, त्या डोंगरावरती जाऊन ही सेवा सुरू करा. तर मग खूप ठिकाणी शोधलं की कोणता डोंगर आहे जो बाबांची इशारा आहे. मग त्याच्यानंतर परत लक्षात आलं संदेशीद्वारा की आबूचा जो मोठा डोंगर आहे तिथे बाबांनी बसायला सांगितलेलं आहे. तर ते बघा, ती स्थापना जेव्हा केली असेल, डोंगरावरती जेव्हा आले असेल, तेव्हा किती कष्ट पडले असेल, नुसता विचार करा. तेव्हा ब्रह्माकुमारी आधीच आवडत नव्हती आणि कितीतरी वेळा कराचीला जायच्या अगोदर ब्रह्माबाबाची कितीतरी वेळा घरच जाळली. जिथं जिथं ब्रह्मकुमारी कार्य करत होती त्यावेळेला किती खटले दाखल केले, किती वेळा कोर्टामध्ये घातलं ब्रह्मकुमारीला. आणि शेवटीसुद्धा हा सीन होणार आहे. का होणार आहे? कारण त्याच्याद्वारेच इतरांना समजणार आहे मग काय झालं. कारण मम्मानी कोर्टामध्ये कसा वकिलाला निश्चिप करून टाकलं, निशब्द केलं है ना. तर हे सगळं तुम्ही बघा, आता यूट्यूबवरती आलेली आहे मम्माची जीवन कहाणी, तर तुमच्या लक्षात येईल. आणि शेवटीसुद्धा असं होऊ शकतं, कारण आता प्रॅक्टिकल शिक्षणामध्ये ब्रह्मकुमारीचं ज्ञान आणायला पाहिजे तर मुलांचे संस्कार घडतील असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे, पॉलिटिशियनचं. आणि अर्ध्या लोकांचं म्हणणं आहे की नाही,
हे ज्ञान जर आलं तर धर्म आणि हे सगळं नष्ट होऊन जाईल. तर असं आता सुरू झालेलं आहे सूक्ष्ममध्ये. तर हे सगळं लक्षात घ्यायचं आहे. शेवटीसुद्धा काही होऊ शकतं. कारण आपण बाबा काय म्हणतात, की सत्य भगवद्गीता ही आहे. भगवंताच्या भगवानुवाच, भगवानाच्या वाणीतून जे निघालं. आणि अर्धा समाज म्हणतोय, की ती श्रीकृष्ण ज्याच्यामध्ये आहे ती मनुष्याने लिहून ठेवलेली ती गीता सत्य आहे. तर असं सगळं चाललेलं आहे आता सूक्ष्ममध्ये. तर हे लक्षात घ्यायचं आहे. आणि ज्याप्रमाणे पहिलं पेपरमध्ये पण खराब न्यूज टाकल्या गेल्या. तर त्या पेपराच्यामुळेच ब्रह्माकुमारी नाव कितीतरी भारतामध्ये कोण्या-कोण्यामध्ये जाऊन पोचलं. तर ते वाईट अर्थाने गेलं, पण त्याच्यामध्ये ब्रह्माकुमारी नाव तरी काहीतरी मुख्य संस्था आहे ते तरी सगळ्या आत्म्यांच्या लक्षात आलं ना. म्हणजे एक प्रकारची तू सूक्ष्म सेवाच करून घेत आहेत परमपिता परमात्मा. त्याच्यामुळे बाबांनी आज सांगितलं, की कोणी निंदा केलं, काय केलं तर तुम्ही त्याच्या मनाला लावून घेऊ नका. कारण त्याद्वारे सुद्धा आपलं पुण्य जमा होत असतं आणि त्याद्वारे पण सेवाच होत असते. बाबा सांगतात, आता बघा तुम्ही सुद्धा अनायास आपल्या जागेवरती येऊन बसले आहात आणि म्हणून तिथं जयपूरमध्येच दिलवाडा मंदिर आहे आणि तिथेच आबू पर्वत पण आहे ना, माउंट आबू. तर हे सगळं लक्षात घ्यायचं. सूक्ष्म इशारे आहेत बाबांचे. तर बाबा म्हणतात हे तुमचंच यादगार आहे आणि ते मात्र मंदिरं जड आहेत, तरीसुद्धा चित्र जरूर लावावी लागतील. जोपर्यंत चैतन्याच्या जवळ येऊन समजतील. दिलवाडा मंदिराचे रहस्य खूप चांगले समजावू शकता तुम्ही. हे शिकून गेले आहेत तेव्हा त्यांचं भक्ती मार्गामध्ये अशा मूर्त्या यादगाराच्या रूपामध्ये बनविल्या आहेत. ज्याप्रमाणे आपल्या घरामध्ये दादा परदादा गेले बघा, तर त्यांची मूर्ती थडगी बनवलीत ना आपण, त्यांचे फोटो पण आहेत आपल्या घरामध्ये आणि आपण म्हणतो ही आमची कुलदेवी आहे, इष्टदेवी आहे. म्हणजे ही आपल्या घरामध्ये होऊन गेलेले आहेत महान आत्मे, हे लक्षात घ्या. म्हणून बाबा सांगतायत, आता दिलवाडा मंदिराचे रहस्य खूप चांगले समजवू शकता. हे शिकून गेले होते तेव्हाच त्यांचं भक्ती मार्गमध्ये यादगार म्हणून अशा मूर्त्या बनवल्या आहेत. तुमची राजधानी स्थापन करण्यामध्ये खूप मेहनत लागते. स्वतः परमपिता परमात्मा परमधाममधून येऊन तुम्हाला शिकवण्याची किती मेहनत करत आहेत. रोज रोज बाबा म्हणतात, गोड गोड मुलानं, गोड गोड मुलानं. तर आपण आपलं चेकिंग करायचे, की आपण किती गोड बनलो आता. आत्म्याच्या गुणांना आपण धारण केलं का? आपण खरोखर सद्गुणांचा वापर आपल्या संस्कारामध्ये आणतो का? तर हे लक्षात घ्या. तर बाबा म्हणतात, मुलांनो, या दुःखाची दुनियाची दुःखाच्या दुनियाचा मोठा डोंगर उचलवण्यासाठी आणि सुखाची दुनिया स्थापन करण्यासाठी, सत्याची दुनिया, सद्गतीची दुनिया स्थापन करण्यासाठी खूप मेहनत लागते. म्हणजेच आपल्याला अटेन्शन द्यायला पाहिजे. आपण आलबेल्या आलस्यामध्ये नाही येऊ शकत. आपल्याला जे बाबांनी टाईम टेबल दिलेलं आहे ते सगळी कर्तव्य कर्म करता करता ब्रह्ममुहूर्तपासून टाईम टेबलला फॉलो करायचे आहे. बघा, आपण ह्या दुनियेमध्ये स्कूलमध्ये जातो की नाही लौकिक अभ्यासासाठी, पढाईसाठी, तर आपण काय कधी पण स्कूलमध्ये जातो का? ठरलेल्या वेळेला जातो ना स्कूलमध्ये, क्लासेस करतो ना. तसंच आहे ह्या ईश्वरीय विश्वविद्यालयामध्ये जे ईश्वराद्वारे चालवलं जात आहे त्याच्यामध्ये सुद्धा अमृतवेले ब्रह्ममुहूर्तपासून ते संध्याकाळपर्यंत परत सर्व काही आपल्याला बाबांचे आदेश भेटलेले आहेत. त्या आदेशाप्रमाणे आपण चालायचे आणि खूप सहज आहे. म्हणून याला सहज राजयोग पण म्हणतात. याच्यामध्ये काही घरबार सोडलं, कर्तव्य कर्म सोडण्याचीही गरज नाही. फक्त मनबुद्धीने अटेन्शन द्या, एवढंच बाबांना पाहिजे. बाकी शरीराने आपली कर्तव्य कर्म जरूर करत राहा. असाच बाबा शिकवत आहेत ना. बाबा कधी सांगत नाहीत कामधंदा सोडा आणि बोंबे फिकीर होऊन फिरत राहा, नाही. त्याच्यामुळे तर उलट पापकर्म वाढतील, प्राप्ती काहीच नाही होणार मग. म्हणून बाबा सांगतात, की मुलांनो, नवीन युग स्थापन करण्यासाठी खूप मेहनत लागते. शिव्यासुद्धा खाव्या लागतात, कारण कलिंगीधर बनायचं आहे. कलिंगीधर म्हणजे कृष्णाच्या दुनियेमध्ये जन्म घेणं, सुखशांतीच्या दुनियेमध्ये येणं. आता तुम्ही सर्व शिव्या खातात. सर्वात जास्ती ग्लानी परमपित्याची केली आहे. मग प्रजापिता ब्रह्माला सुद्धा शिव्या देतात. मित्रसंबंधी इत्यादी सर्व बिघडतात. विष्णू किंवा शंकराला थोडी शिव्या देतील. बाबा म्हणतात, मी शिव्या खातो सगळ्यांच्या. तुम्ही मुले बनले आहात तर तुम्हाला सुद्धा वाटा घ्यावा लागतो. तुम्हाला सुद्धा निंदा सहन करावी लागेल. नाहीतर हा आपल्या धंद्यामध्ये होता. शिव्याच्या गोष्टीच नाहीत. सर्वात जास्त शिव्या तर परमात्माला देतात, भगवंताला देतात. आपला धर्म कर्म विसरले आहेत म्हणूनसाठी मला माझी निंदा करतात. बाबा किती समजवतात. अच्छा,
गोड गोड खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांच्या प्रती, सर्व आत्म्यांच्या प्रती, मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि शुभप्रभात. आत्मिक पित्यांची आत्मिक मुलांना नमस्ते. आम्ही आत्मिक मुलांची आत्मिक बापदादांनाही नमस्ते. प्रेमपूर्वक आठवण आणि बाबा तुमचा अनगणित पदमगुणा धन्यवाद सुद्धा, आभार सुद्धा. धारणेसाठी मुख्य सारांश. दूरदेशी बनायचं आहे मनबुद्धीने. आठवणीच्या यात्रेमध्ये राहून आपल्या पापकर्मांना विनाश करायचा आहे. दूरदेशी म्हणजे कुठून आलेला होता आपण आत्मे? परमधाममधून, शांतीधाममधून, निर्वाणधाममधून आलेला आहोत ना या शरीरामध्ये. तर आपल्याला स्वतःला बाबांच्या जवळ परमधाममध्ये चमचमता तारा, प्रचंड शक्तिमय बाबा आपला किरणांच्या रूपाने बसलेला आहे. तिथे बाबांच्या किरणेमध्ये स्वतःला चमचमता ताऱ्याच्या रूपाने दिवसभर आठवण करायची. म्हणजेच बाबा सांगतात दुरादेशी बनायचं आहे. आठवणीच्या यात्रेद्वारे आपल्या विकर्मांना, वाईट कर्मांना विनाश करायचा आहे. यात्रेवर कोणतेही पापकर्म करायचे नाही. आता तुम्ही आहात रिटर्न जर्नी म्हणजे यात्रेवरती. नंबर 2 ची धारणा. महावीर बनून मायेवर विजय मिळवायचा आहे. ग्लानीला, निंदेला घाबरायचं नाही. कलिंगीधर बनायचं आहे. वरदान. पहा, काल होता सद्गुरुवार, आज आहे शुक्रवार. तर सद्गुरू बाबांनी आपल्या डोक्यावरती हात ठेवला, दृष्टी दिली, समोर असं मनपटलवरती पहा आणि एकाग्रतेने वरदान घ्या. तर वरदान लक्षात राहील. वरदान. सर्व शक्तींचा अनुभव करत वेळेवर सिद्धी प्राप्त करणारे निश्चिंत विजयी भव. वरदानाचं विश्लेषण आहे. सर्व शक्तींनी संपन्न निश्चय बुद्धी मुलांचा विजय निश्चित आहे. ज्याप्रमाणे कोणाच्या जवळ धनाची, बुद्धीची किंवा संपर्काची शक्ती असेल तर त्याला किती निश्चय असतो की काय मोठी गोष्ट आहे, काही प्रसंग आला तर आमच्याकडे आहे ना सगळं. तसंच तुमच्या जवळ जर सर्व शक्ती आहेत, सर्वात मोठं ज्ञान धन आहे, हे अविनाशी परमात्म्याकडून मिळालेलं धन आहे, शक्ती आहेत, बुद्धी आहे. सर्वात मोठे धन, अविनाशी धन नेहमी सोबत आहे. तर धनाची सुद्धा शक्ती आहे ना, हे सत्य ज्ञान धनाची. बुद्धी आणि पोझिशनची सुद्धा शक्ती आहे की तुम्ही कोणते आत्मे आहात, ज्याच्या जवळ केवळ स्मृतीद्वारा परमपिता परमात्मा सदैव राहतोय. तर तुमची पोझिशनची लक्षात घ्या. ब्राह्मण आहात तुम्ही, फरिष्ठ आहात तुम्ही, आणि परमधाममध्ये राहणारी आत्मे आहात आणि देवी देवता आत्मे आहात तुम्ही. तर तुमच्या पोझिशनला बुद्धीमध्ये ठेवा. तर हे कलियुगामध्ये तुम्ही हालू शकत नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये. तर बाबा म्हणतात बुद्धी आणि पोझिशनची सुद्धा शक्ती आहे ना, तर याचा फक्त उपयोग करा ना. स्वतः प्रति कार्यामध्ये लावाल तर मग वेळेवर विधीद्वारे तुम्हाला सिद्धी प्राप्त होईल. स्लोगन. म्हणूनसाठी कालची हिंदीची मुरली आम्ही अभ्यास केला, ज्याच्या मुरलीचं शीर्षक आहे की सिद्धी स्वरूप बना. आता विधीमध्ये वेळ घालवू नका. तर ह्यात ती ऐकली तर तुमच्या लक्षात येईल की बाबांना आपल्याला ॲक्युरेट काय सांगायचं आहे. स्लोगन. व्यर्थ पाहणे किंवा ऐकण्याचे ओझे समाप्त करण्यातच डबल लाईट बनणे आहे. म्हणजेच जिथे देवी देवतांची निंदा केली जाते, ब्रह्माची, विष्णूची, बाबांची, अशी कितीतरी कीर्तनं, भजनं, शास्त्र आहेत, तर ते सगळं फालतू गोष्टी ऐकत बसलं तर आपल्यावरती सूक्ष्म पाप चढणार आहे, हे लक्षात घ्या. आणि त्याच्याबरोबर दुनियेमध्ये वाईट घटना घडतात. ह्यांनी हे केलं, त्यांनी ते केलं, ह्यांनी असा भ्रष्टाचार केला, तिकडे असं झालं, हे असं. ह्या सगळ्या फालतू बातम्या जरी बघत बसलो आपण, तरी पण काय होतं, त्या आत्म्याच्या सूक्ष्म, त्या आत्म्याने जे कर्म करून ठेवले आणि ते बातम्याच्या रूपाने आपल्यापर्यंत पोचलं ना, आपण ते जर पाहत बसलो, त्याच्यावरती विचार चालले, तर आपल्याला सुद्धा सूक्ष्म पापाला त्याच्या भागीदारी बनलो आपण. ज्याप्रमाणे एखादा बकरा कापला आणि तो बकरा ज्याने पकडला, ज्याने कापला आणि ज्याने त्याला वाटलं परत ते मटण आणि परत त्याला विकलं आणि परत त्याला शिजवलं आणि त्याला खाल्लं, हे त्या बकऱ्या कापण्याच्या पापामध्ये हे सगळे भागीदारी बनतात. त्याप्रमाणेच वाईट बातम्या केल्या, वाईटाची निंदा केली, इतरांच्यामध्ये वाईट गुण पाहिले
आणि त्याची वाच्यता करत राहिले तर त्या माणसाच्या पापामध्ये तुम्ही सुद्धा भागीदारी झाले. म्हणजेच बघा आता नागडे उघडे पिक्चर असतात किंवा अतिशय घाणेरडे सीन असतात इतर पिक्चरामध्ये कुठे सिरियलमध्ये आणि ते आत्माने काय केलं कामवासनाचा तो शूट करून ठेवला पैशासाठी किंवा त्याचा ड्रामामध्ये रोल आहे म्हणून आणि आपण ते पाहिलं आणि त्याच्यामध्ये मग आपण सुद्धा त्या अपवित्र कर्मामध्ये आपण सुद्धा भागीदारी झालो सूक्ष्ममध्ये. तर हे सगळं ब्राह्मण आत्म्यांना लक्षात घ्यायचं म्हणून बाबा म्हणतात व्यर्थ पाहणे किंवा ऐकण्याचे ओझे सुद्धा समाप्त करणेच डबल लाईट बनणे आहे. ओम शांती. आणि ही मुरली जर तुम्ही राजयोग न करता ऐकत असाल तर तुम्हाला एवढी समजणार नाही. म्हणूनसाठी जवळच्या कुठल्याही ब्रह्मकुमारी सेंटरमध्ये जाऊन 7 दिवसाचा मुफ्तमध्ये करवतात तो राजयोगा कोर्स जरूर करा आणि स्वतःच्या आणि पूर्ण कुलाचं पूर्ण विश्वाचं कल्याण करण्यामध्ये भागीदारी बना. म्हणूनसाठी आम्ही तुम्हाला विनंती करतो जर तुम्ही ही मुरली ऐकत असाल आणि तुमचा जर 7 दिवसाचा राजयोगा मेडिटेशन कोर्स नसेल झाला तर आपल्या जवळच्या कुठल्याही ब्रह्मकुमारी सेंटरमध्ये जाऊन 7 दिवसाचा मुफ्त राजयोगा कोर्स करा आणि आपल्या जीवनाचं कल्याण करा आणि पापाच्या दुनियेमधून स्वतःची रक्षा करा. आणि तुम्हाला जर आमच्याद्वारे राजयोगा कोर्स करायचा असेल तर आम्हाला तुम्ही मेसेज करा किंवा आमच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही कॉमेंट्स पाठवा किंवा आम्ही तुम्हाला ईमेलसुद्धा देऊ शकतो. ओम शांती. विश्व शांती. गोड गोड बापदादांचा आपल्या सर्वांच्याकडून अनगिनत शुक्रिया धन्यवाद.